मित्रांनो, आज आपण आलेलो आहे पुशेसावळी या गावामध्ये आणि आपल्याला हा पाठीमागे नंदी दिसतोय. सामान्य आणि गरीब कुटुंबातला हा नंदी आहे. बऱ्याच अडचणीतून वर आलेले आहेत, बऱ्याच अडचणींना तोंड दिलेलं आहे. घरच्या गाईचा खोंड घडवला आणि आज सगळीकडे चर्चा होते पुशेसावळीकरांचा सूर्या. कारण अशी बैलगाडा मालक सर्वसामान्य कमी आपल्याला बघायला भेटते की कष्ट करतात, पोटच्या पोरांना जेवढा खर्च करत नाहीत तेवढा आपल्या बैलांना खर्च करतात आणि हा नाद करतात. आज बघूया काय काय संघर्ष केला आणि आज इथपर्यंत आलेत. आता त्याचं नाव चर्चेत यायला लागले, पण हे सगळ्यांना नाव दिसत असतं चर्चेतलं, पण मालकाचे जे कष्ट असतं ते दिसत नसतं. हे मालक आहेत. पहिल्यांदा प्रेक्षकांना परिचय सांगा. नमस्कार, मी संतोष कदम पुसावीतनं बोलतोय. माझे चेअरमन पुसावीत आहे. माझ्या घरच्या गायचं वासरू आहे. घरच्या गायचं वासरू आणि जीवापाड सांभाळलंय. पहिल्यांदाच मला माझ्या गायनं नंदी दिला पोटाला तिच्या पहिल्यांदाच. आणि खूप संघर्ष केला. नुसती मोठी माणसं पहिरा तर देत नाही ती, पण असं तुमच्या युट्यूबला ह्याच्यावर मुलाखत दिली का नाही की सांगते आम्ही गरीबाला बैल देऊ, गरीबाला एखाद्या वर काढू, पण नुसतं मोठं बोलते बैल कोण देत नाही. ते आम्ही जर फोन केला तर कुणी आम्हाला बैल देत नाही. पुढचं मैदान बघू, काय करू. आमच्या अक्षरशः ह्या जीवनात ह्या वर्ष झालं आमच्या जीवनात आता 2 गुलाल झालेत. पहिले मागचे 7-8 गुलाल आहेत, पण आता 2 महिन्यात 2 गुलाल झाले. अगदी देवासारखा गणेश सावंत म्हणून आमच्यासारखी धावण्याला आलाय. आता त्या माणसाठी आम्ही काय बोलावं हे आमचं आम्हाला अक्षरशः कळत नाही. पण गणेश सावंत अगदी देवासारखे धावून आले. आता त्यांचं आमचं सगळं नियोजन तेच बघतात. गोरेगावचे आहेत शेजारीच आमच्या, पण त्यांना आमच्या बैलाची किंवा आमची काय दया आली काय माहित नाही. आता त्यांनी बैल आमचा नियोजन घेतलाय. खूप चांगला आणि सोजवळ माणूस आहे. म्हणजे अगदी त्याच्याबद्दल बोर्ड दाखवायला काही जागाच नाही. आणि खूप असा संघर्ष झालाय. भरपूर पैसे अगदी बोलायला गेलं तर एखाद्या मालकाला फोन केला, बरं तुम्ही पैसे देताय किती सांगा, पैसे किती देताय सांगा, 20,000 देताय का, 25,000 देताय का, 10,000 देताय का, 15,000 देताय. आणि नुसतं असं मुलाखत द्यायला गेले की नुसतं मोठे बोलतात, बैल आम्ही गरीबाला देऊ, ह्या गरीबाला बैल देऊ, त्या गरीबाला वर काढू, पण कुणी गरीबासाठी बैल देत नाही, कुणी सुद्धा देत नाही. आणि अक्षरशः घरच्या गायचं वासरू आहे. अक्षरशः एक जर म्हणा संपला येऊ. आता या पावसाळ्यात आता पाऊसकाळ भरपूर आहे. पावसाळ्यात भरपूर असल्यामुळे बैल बांधून होता. जरा थोडीशी 1-2 महिन्यात संकट म्हणले आली. ह्याच्या आईला लंपी झालाय. त्या लंपी असा झालाय की त्या देवानं पण तिचा पाय घेऊन गेला. मग इतकं म्हणजे देवानं पण आमच्या परीक्षा बघितल्या. पण काय नाही, आता या 2 महिन्यात आमचं नियोजन चांगलं चाललंय. गणेश सावंत आमच्या म्हणजे हे देवाकडे धावून आलेत. ते आपले नियोजन करतात. बाकी काही जास्त बोलत नाही. बोललं की मला अश्रू काय अनावर होणार नाहीत माझे, त्यामुळे मी काही जास्त बोलत नाही. एवढ्यावर मी 2 शब्द बोलून थांबवतो. मित्रांनो, त्यांनी ह्या भाऊंचं नाव घेतलं. आज मेन आता त्यांनी तुमचं नाव घेतलं की बाबा हा व्यक्ती आला सूर्याच्या जीवनात आणि काय पलट झाली, चांगलं नियोजन व्हायला लागलं, बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या, गुलाल मिळायला लागला. बरोबर, बैल पळत होता. बैल काय कारणास्तव अंधारात राहिला. ज्या टायमिंगला चांगला पळत होता त्या टायमिंगला कुणी म्हणजे ही नवीन माणसं आहेत. ही माणसं काय आहेत, नवीन आहेत. ह्यांच्या काय ओळखी नसल्यामुळं आणि पहिलाच बैल गैला झाला म्हणून त्यांनी पळवला. म्हणजे अनुभव कमी असल्या कारणानं काय त्याच्याकडं म्हणजे असं नियोजन देऊन त्या नियोजनवाल्यांनी पण फसवलं हो ह्यासनी. बैल घालून दिले नाहीत, बरोबर आहे का नाही. मग हा बैल पळत होता. मी बघितलं पेडगावात मोठ्या मैदानात राहिलेला बैल. तिथं मी बैल बघितला, म्हटलं ह्यो बैल टॉप 10 मध्ये ह्यो बैल पळतोय. मोठं मैदान मागल्या वर्षी झालेलं ना, है ना, त्या मैदानात आदत बैलाला राहिलेला बैल फायनलला. मग तिथनं जे काय बैल पळत होता, कोणी पैरं पण दिलं नाही त्यासनी, म्हणजे कोणी काहीच नाही. जरी पैरं झालं तरी माणसं सांगायचं दाबरा ह्यो काय पळत नाही, ह्याच्याबरोबर घालू नका, ह्यो बैल बाहेर घालत, म्हणजे असं सांगून बैलाला पार म्हणजे संपवलेला बैलाला. आणि असंच आमची एक बार मुलाखत झाली आहे ना इथं त्यांच्या दुकानापाशी. त्या टायमिंगला ते म्हणले आमच्या बैलाचं नियोजन करा. मी तेव्हा कंदूरच्या राजाचं नियोजन करत होतो. एकनाथ पाटील आहेत ना, त्यांच्या बैलाचं मी केलं. माझ्यापाशी घोडी आहे, तिच्याबरोबर आम्ही फेरं काढले याला. मग मला वाटतंय 2 फेरं काढलं. आणि कंदूरच्या दादासने सांगितलं मॅडमचा उर्मिला ताईंचा जीवा पळतोय चांगला. दादासने म्हणलं फोन करा आणि माझ्यासाठी तेवढा बैल ह्या गरीबाच्या बैलासाठी द्या. दादाने फोन केला. 2च मिनिटात दादाने माघारी फोन केला मला. म्हणले हा झालंय. आणि
एवढे म्हणजे मॅडम पण एवढ्या चांगल्या आहेत उर्मिलात आहेत, त्यांनी स्वतः चिठ्ठी टाकली बैलाची, म्हणजे स्वतः त्यांनी नोंदवली. आपला बैल चर्चेत नाही, काय नाही, काय नाही. एक दादाने फोन केला, दादांच्या शब्दाखातीर त्यांनी लगेच चिठ्ठी टाकली. तिथं गाडी काहीतरी क्वार्टर फायनल मेगा फायनलला काहीतरी राहिलं तरी पहिलं जरी आपण एखाद्याला विचारायला गेलो की देताय का बैल, नाही बैल तो दाबर आहे अशी म्हणायची. पण काय नाही, नशिबानं साथ दिली आणि महाराष्ट्र केसरी झाला सातवाडीत. बैल पण उमेश शेठ हरपळे आणि फुरसुंगीचे त्यासनी बैल मागितला, त्याने आपला बैल दिला आणि महाराष्ट्र केसरी बैल झाला. आणि हा मुलगा ह्याला एक जणांनी हिनवलं. हा मुलगा आमच्या घरी आलेला, ह्याला फेरं टाकायचं होतं, बैलाला बैल घेऊन आला. आल्यावर एक जण त्याला म्हटला, कवा आहे तुझा गुलाल कुठं आहे तुझा, म्हणजे त्याला हिनवलं. हिनवल्यानंतर ह्यो गाडीत बसला, म्हणजे आम्ही रेषेला निघालो, घोडा गाडीत भरला निघाल्यावर ह्यो वाटत मला म्हटला, भाऊ असा असा मला म्हणत होता. मैदानाला होते 4 दिवस सातवाडीच्या, किती 4 दिवस. तर ह्याला म्हटलं काय नाही, पुढल्या मैदानाला तुला गुलाल आहे 100% नाही 110% म्हणलं गुलाल आहे. झाला पायरा पण झाला आणि नशिबानं संध्याकाळचा मला फोन आला, 36 मध्ये 5 नंबर फाटेला आहे. आणि संध्याकाळी मी आलेलो पुशे सावळीत आहे ना, तर मला वाटतं तो होता का सुमित होता ह्याचा मोठा भाऊ. तर त्याला मी सांगितलं 36 मध्ये 5 नंबर फाटेला गाडी. तर ते म्हणला, ह्याला नशिबानं भाऊ गट तर का हवा बरं का. मी म्हणलं गट नाही, तुझा बैल महाराष्ट्र केसरी होणार. काय महाराष्ट्र केसरी होणार, ज्यानं हिनवलंय त्याला आपण काय करतो, या आपल्यापर्यंत आपण करत राहायचं. पण ज्याचं ते उत्तर ते नंतर देतोय ज्याला त्याला, आहे का नाही. बैल पळतोय म्हणल्यावर काय आहे का नाही, त्याचा विषय नाही. आणि इथून पुढं तो टॉपलाच पळणार, काय विषय नाही. कोणाकडनं 1 रुपया वायदे घ्यायचे पण नाही आणि द्यायचे पण नाही. मित्रांनो, हे छोटे मालक आहेत यांनी, जसं ह्या बैलगाड्या क्षेत्रात असतं, काही लोक वाईट भेटतात, काही लोक चांगली भेटतात, बऱ्याच स्वभावाची लोक भेटत असतात मैदानात. पण तरी देखील हा खेळ आहे माणसं जवळ आणण्याचा आणि संबंध जोपासण्याचा. बरेच लोक बैलगाड्या क्षेत्रात उतरत असतात, ह्यांच्यासारखी जवान पिढी. आता बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबत झालेल्या आहेत, बऱ्याच लोकांनी हिनवलेलं पण आहे की गुलाल कुठं आहे किंवा काय कुठं आहे. पण या सूर्यानं उत्तर दिलं की आपला बारका मालक कष्ट करतोय, त्याला लोक हिनवतात, त्याला आपण यश दिलं पाहिजे, आपण पाहायला पाहिजे. हो, तो पळतच होता, पण त्याला माणसं म्हणायचे की संपला आहे, हे काय पळू शकत नाही आता. म्हणजे पावसाळा म्हणलं की थांबावं लागतंच. पण आता करेल टॉपचं नियोजन करणार आमचं गणेश भाऊ, आपण टॉपला पाहणार आता. मित्रांनो बघा, सर्वसामान्य बैलगाडा मालक काय करतो, आपल्या बैलाची कंडिशन पण बघतो आणि पावसाळा म्हणले की त्यांनी सांगितलं जरा थांबवायला लागतो. का तर नंदी महत्वाचा आहे, मैदानं बरीच होत असतात आणि सहकार्य करणारे पण ह्या महत्वाचे असतात. हे पण सहकार्य कायम मला दिसता. तुम्ही काय काय अडचणी आल्या आणि आता यश भेटले. अडचण सांगायची झालं तर तुम्हाला, आम्ही मोरे सरकारना माहिती आहे, सुनील मोरेंना. आम्ही अक्षरशः एकदा एका मैदान मोरे सरकारना भेटलेलो. मोरे सरकारना म्हणलं, सरकार आपलं काही नियोजन होत नाही बैलाचं, बक्षीस तुम्ही घ्या, नियोजन तुम्ही करा, काय असेल ते पैसे भेटतील ती सगळी तुम्ही करा, असं आम्हाला एखादा माणूस द्या चांगला. आम्हाला बक्षिसाची गरज नाही, आम्हाला फक्त 2 बोट गुलाल माथ्याला लागला तरी आम्हाला बास आहे. पण आम्हाला 1 रुपयाचं बक्षीस नको अक्षरशः. आम्ही एवढं पण म्हणलं, पण वस्तू आम्हाला पळते, आमच्या अंधारात राहते, आमचं नियोजन होत नाही. का तर या बैलगाडी क्षेत्रात आम्ही सगळी नवीन आहे. पण मोरे सरकार काय म्हणले की आपली घरची वस्तू आपण घडवायची आणि दुसऱ्याच्या घशात पैसे का घालवायचे, आपण दुसऱ्याला का आपण मोठं करायचं. आपण हळूहळू नियोजन करू सगळं चांगलं होतंय. मोरे सरकारनं आम्हाला सांगितलं, पण हळूहळू पुढं काय आमचं नियोजन होत नव्हतं. अक्षरशः देवासारखा माणूस आम्हाला धावून आला, गणेश भाऊ गोऱ्या. त्यांनी आमचं नियोजन केलं, परवा आमचं गुलाल झाला. आम्हाला बाकी काय नाही, अक्षरशः इथं पुढं आमचं बैल नाही गुलालात राहिला तरी चालेल, पण आम्हाला तेवढा आनंद झाला. आमची इच्छा होती तेवढी आम्ही केली. वायदी लय जणांनी मागितले, पण आम्ही गटाला बी त्यांना टाकले, वायदी मागितले तरी. आमची काही दुसरी इच्छा नाही, बैलानं आमची इच्छा पूर्ण केली. आमची लय इच्छा होती भरपूर दिवसाची की आम्हाला महाराष्ट्र केसरी व्हायचं आहे, आणि आम्ही ते झालोय. दुसरं काही इच्छा नाही आम्हाला. देवाच्या कृपेनं गणेश भाऊ धावणार आहेत. मित्रांनो, आश्रवानावर झाले, डोळे भरून आले. हे डोळे भरून आले नाहीत, ज्या ज्या अडचणीनं तोड दिलंय त्याचे हे डोळे भरून आलेत. कारण भरपूर अडचणी असतात बैलगाडा क्षेत्रात. आपण बऱ्याच बैलगाडा मालकांच्या मुलाखती घेत असतो. आणि दुसरे एक मालक आहेत सुमित भाऊ,
त्यांचंही 2 शब्द घेऊया, कारण फॅमिली आणि ही सगळी टीम मेंबर आहेत त्यांचे. ज्यावेळेस वासरू जन्माला आलेलं घरी गायला, त्यावेळेस वाटलेलं का महाराष्ट्र केसरीचा मान मिळवून देईल? नाही काय असंच आम्हाला म्हणून आतबीत काही नव्हतं. आम्ही पहिल्यांदाच असं फिराबिरा घेऊन जायचो असं रस्त्यावरनं. आणि पहिलंच मैदान फेरबिर काढलं, फिरायला एकदा गेला बाहेर. फाटीबिटी काय नव्हती, असंच काढलेलं. मग त्याला फाटीबिटी दिसत नव्हती, असंच गेला बाहेर. आणि सगळ्यात पहिल्यांदा ह्याचा गुरु म्हणजे आऊंचा राया म्हणून बैल होता. एकदा तुम्ही मुलं घेतलेली कोण कोण आलंय म्हणून बघायला, तेव्हा पहिलंच मैदान होतं. पहिल्याच मैदानात त्याला म्हणलं की दाद्या मला बैल दे, माझं वासरू पळतंय. पहिल्याच मैदानात नेलं, पहिल्याच मैदानात गट काढला. आणि तेव्हा बैल असा शिर्डी का चुता खाली गेल्यावर माणसं म्हणले आयला ही शिर्डी पुसायची पळेल का. पण बैलांना तेव्हा सिद्ध करून दाखवलं, गट बी अंतरण काढला, सिमी पण काढला आणि गट फायनल राहिला. तेव्हा म्हणलं काय बैल आपला काय ना काहीतरी करून दाखवलं. आणि परवा दिवशी बैलांना महाराष्ट्र केसरी किताब घेतला, आपल्याला लय आनंद झाला. मित्रांनो, त्या डोळ्यातनं अश्रू येते ती. त्याला कळतंय का हे सगळं आपण बोलतोय त्याच्याविषयी बोलतोय? कारण मागाशी बघितलं तर त्याचं डोळं पाणावलेलं, आता पाणी पडायला लागलं. जाणवणार आहे, कारण मालकाचा कष्ट बघतोय, सगळं परिस्थिती बघतोय तो. त्याला सगळं माहित असते, फक्त त्याला बोलायला येत नाही एवढाच फक्त त्याचा प्रॉब्लेम. त्याला सगळं माहित आहे, त्यामुळे तो मालकाला याचं काम इथनं पुढं करेल. आता नियोजन पण आमचं भाव करतात, गणेश भाव, त्यामुळे काही विषयच नाही बैलाचा. बैल पळतोय, बैल राहणार 100% भावांच्या नियोजन. आता कुठल्या खांदी पळतो? कारण नवीन प्रेक्षक भरपूर मुलाखती बघतात की बाबा त्याचा पळ कसा आहे, किंवा कुठल्या खांदी पळतो, किंवा पायऱ्याला कुठला कसा बैल पाहिजे. बैल आपला दोन्ही खांदी आतूनच पळतो. माणसं म्हणतात की आईला पळेल बाहेरनं उघड्या फेरबिर काढल्यावर पळतोय या 100% म्हणतात माणसं की पळेल बाहेरून. पळा तर एक नंबरच काम आहे, पण आता आपण दोन्ही खांदी आतूनच आणतोय बैल. आणि स्पीड दोन्ही खांदी पण आहे बैलाला, काही विषय नाही बैलाचा. कोण म्हणतं मित्रांनो की आतल्या बैलाला मार्केट नाही मिळू शकत, किंवा आतला बैल हिंद केसरी नाही होऊ शकत. ते सूर्याने सिद्ध केले. कारण सातेवाडीचं एवढं मोठं मैदान, सगळे भले भले दिग्गज बैलगाडा मालक नंदी आलेले, तसल्या मैदानात गुलाल करणे सोपी गोष्ट नाही. मोठ्या मालकांच्याकडे येतो. आता ज्यावेळेस त्या दिवशी गुलालात राहिला, पाऊस पडलेला, आपण मुलाखत घेऊ शकलो नाही. त्यावेळेस गुलाल पडलेला आणि बैलाच्या अंगावर 2 मोठे कपाळ तुमच्या गुलाल लागले, त्यावेळेस काय कंडिशन होती? त्याला इतका खूप आनंद झालेला, इतका आनंद झालेला की म्हटलं आपण इथे गेलो तो नुसता गट निघाला तर भाऊला म्हणतो तो बस झालं. मगाशी सांगितलं की भाऊ नुसता आपल्याला गट निघाला तर या मैदानात पुष्कळ झालं होतं. का बैल अशी मिळायची, गेलोय आम्ही हिंद केसरी मैदानाला बऱ्याच ठिकाणी गेलोय, पण अक्षरशः गट सुद्धा गावायचा नाही. बैल त्या पद्धतीचे. आणि ह्या आमच्या बरं क्षेत्रात तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे फसवाशिवाय आम्हाला काम केलं नाही. आमच्या बाबतीत नुसती फसवागिरी, बाकी काय केलं नाही. ह्यो बैल पळतोय, पोरासने अनुभव नाही, आपल्याला काय अनुभव नव्हता, ही फसवागिरी. ह्यो बैल पळतोय, ह्यो बैल घाला, तो बैल पळतोय, तो घाला. बरं आम्ही बी काय व्हिडिओ मोबाईलवर बघितलं की आम्ही फिदा गेलं की आपण मैदानात गेलं की असं वाटलं का गट तर निघतोय नाही कोणास ठाऊक. मग गट बी निघाला नाही, मग गट नाही निघाला की संपला, बैल राहिला नाही. बैल ह्यांच्यानं काही नियोजन होत नाही, माणसं अपेक्षा करायची. आणि तुम्हाला सांगतो, एक माझे थोरले भाऊ आहे ते बंधू दादा आहेत माझे, सूर्यदादा म्हणून, त्यांची खूप मला मोठी साथ आहे बरं का, भयंकर मोठी साथ आहे. म्हणजे अगदी आर्थिक परिस्थितीत काय मी म्हणजे तुम्हाला मागे सांगितलं पेडगावात मी आर्थिक परिस्थितीनं पूर्ण नाजूक आहे, पण हे माझे आहेत ना मित्र, तुम्हाला सांगतोय का हे संदीप म्हणून नाही, हे काय दादा एक आहेत, अशी इतकी म्हणजे खंबीर साथ आहे माझ्या यांची की तुम्ही विचारू नका. मेंबर म्हणून सगळे त्यांना गाव ओळखतं, पण इतकी खंबीर साथ आहे. अक्षरशः पोरांना मला बैलाला अजिबात विसरत नाही, अजिबात म्हणजे अजिबात विसरत नाहीत. आणि तुम्हाला आता खरं सांगायचं म्हणजे अक्षरशः मोठ्या माणसांच्या मी एक मैदानात पाया पडलोय की बाबा काय नाही तुमचं कुठेतरी मी उपकार फेडीन, मला बैल द्या, माझा बैल पळतोय. तर हो देतो बैल देतो, 100% बैल देतो, काय टेन्शन घेऊ नका, पुढच्या मध्ये देतो, ह्या मैदानात कुठला बी तुमच्या दावणीतले 4 बैल आहे ती 5 आहे त्यातलं बघ ते एक बैल कुठला बी द्या. म्हणजे माणसाची अपेक्षा असते बाबा ह्याच्याबरोबर पळला तुझ्या हलक्या बैला बरोबर तर तुझा भारीतला बैल मला मी देशील, ह्या अपेक्षेनं आम्ही बैल द्यायचो. बाबा तुझ्या हलक्या बरोबर बैल पळला की तुझा भारीतला बैल आम्हाला देशील वरच्या लेवलचा, पण ते सुद्धा अक्षरशः हलकी सुद्धा बैल आम्हाला द्यायचे नाहीत. मग इतकं आमचं म्हणजे त्रास आणि इतकंही झालाय. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आता ते काय म्हणजे गणेश भाऊ इतकं काय सांगावं असं मला म्हणजे वरून आलं की बाबा त्या माणसाविषयी काय सांगावं. म्हणजे खरोखर अगदी मी पांडुरंगा विश्वास ठेवतो, अगदी पांडुरंगाला माझ्या त्या गणेश भाऊला पाठवलाय माझ्याकडे की इतकं बाबा हाल काढलेत माझ्या भक्तानं, अगदी खरोखर त्याला आपण एखादा माणूस पाठवावा.
फक्त आणि एक एवढी म्हणजे विनंती आहे माझी की गणेश भाऊनी फक्त माझ्या डोक्यावर हात काढून कुणी त्याला काय सांगितलं काय काय ह्या क्षेत्रात बरंच काय काय चालतं आणि आम्ही सरळ मार्गी माणसं फक्त गणेश भाऊनी कुणाचं काय ऐकून आमच्या डोक्यावर हात काढून एवढीच आमची अपेक्षा आहे, बाकी काही सुद्धा नाही. मित्रांनो, हे दादा आहेत, ह्या दादांचं त्यांनी नाव घेतलं कारण काय होतं, बैलगाडा मालक एकटा सगळ्या गोष्टी करू शकत नाहीत. बऱ्याच लोकांचं सहकार्य असते, प्रेम असते नंदीवरती. आज त्यांनी तुमचं नाव घेतलं की मोठे बंधू आहेत, भरपूर सहकार्य, बऱ्याच गोष्टींना आर्थिक असेल किंवा पाठबळ असेल. काय सांगता त्याविषयी की आता सूर्यानं पुशे सावळीचं नाव भरपूर लांब पोचवलंय. आमचे बंधू संतोष कदम हम्म. हे सूर्याचे मालक आणि त्यांची मुलं आहेत सुजल सुमित. हम्म. यांनी भयंकर सूर्याबद्दल सूर्यासाठी काबाड कष्ट रात्रंदिवस केलं. त्यामुळं ते आतापर्यंत त्या कष्टाचं फळ झालेलं आहे. तर ते आता ह्या सातेवाडी मैदानामध्ये महाराष्ट्र केसरी झाला. ह्याच्या पुढं बी चांगल्यापैकी तो नाव कमावणार. सहकारी पण महत्वाचे आहेत यात, त्यांचंही दोन शब्द घेतले पाहिजे कारण बैलगाडा क्षेत्र सहकार्यावर चाललंय. आज तुम्ही आलाय सूर्याच्या मुलाखतीत, दोन शब्द बोलाय की कारण आपल्या गावचा बैल आहे, आपल्या गावचं नाव केलेलं आहे, काय त्याच्याबद्दल सांगाल. आणि तुम्ही बैलगाडा क्षेत्रात नाही पण तरी देखील आलाय. खर तर काल परवा मैदान झालं आणि बऱ्याच दिवसापासून चर्चेत नाही ऐकायचो आम्ही की सूर्या बैल चांगला आहे, सूर्या बैल चांगला आहे, सूर्या बैल चांगला पळतो. पण काय झालं, मगाशी मालकाने सांगितल्याप्रमाणे की बैल मस्त चांगला पळतो पण बैलाला पैराच चांगला भेटायचा नाही, पैऱ्याच्या बाबतीत फसवणूक व्हायची. त्यामुळे बैलाचा उत्साह जो आहे तो उत्साह आम्ही बऱ्याच वेळा बघायला जायचो, पण कुठल्याच मैदानावर गेलं की मग आमचा उत्साह गळून पडायचा. कारण एवढा चांगला पळणारा बैल आणि त्याला बरोबर पळणारा बैल जर चांगला नाही मिळाला तर मग सगळंच काय व्हायचं की हे. पण काल परवा मैदान झालं आणि मालकाने सांगितलं की आमच्या गोरेगाव वांगीचे गणेश सावंत भाऊ आहेत, बैलगाडी क्षेत्रामध्ये गाडा असा अभ्यासकारा अनुभव असणारा माणूस, आणि मग या माणसानं ह्या बैलाचं नियोजन केलं. आणि मग काय बरोबर म्हणतो की गांगुली सचिन तेंडुलकरची जोडी जी लागली, मग षटकारण फोरन चौकारण आणि मग सगळ्याचा उत्साह गणेश भाऊंच्या त्या नियोजनामुळे एवढा दुणावला गेला की आता आपण इथं बघतोय की एवढी सगळी मुलाखत घ्यायच्या वेळेला एवढी सगळी ही गर्दी जमलेली आहे. खरं तर मराठीत एक म्हण आहे की कोंबडं किती पण झाकलं म्हणून उजडायचं राहत नाही. तशीच अवस्था झाली की इतका चांगला पळणारा बैल आणि आजपर्यंत त्या बैलाला पैरा मिळत नव्हता म्हणून बैल पळत नव्हता. खरं तर बघताय तर आपण सध्या उभा आहे ते आहे ते महाराष्ट्र केसरी सूर्याच्या बाजूला उभं राहून ही माझी मुलाखत चाललेली आहे. खरं तर बघायला गेलं तर निस्वार्थी प्रामाणिक अशा आवरीतपणे खरं तर हा नंदी ह्या शर्यत क्षेत्राची असणारी काय करतोय, सेवा करतोय. आणि ही सेवा करत असताना इतका पळ चांगला की एक दिवस नाव होणार आहे. पण ते असणारी आपण काय म्हणतो की कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला जर नाव कमवायचं असलं तर आपल्यामध्ये जिद्द आणि ते असणारे पेशन्स, संयम असावा लागतो. आणि तो संयम सगळ्यांनी या ठिकाणी राखला, त्याचबरोबर बैलानं पळ राखून ठेवला आणि असणारं हे अभूतपूर्व यश असं मिळालं. आणि सूर्या हा बघायला गेलं तर महाराष्ट्र केसरी झाला. खरं तर मी सर्वांना सांगेन की बऱ्याच जणांच्याकडे बैल आहेत. आता मी काय बैलाचा शौकीन नाही, मी जर बैलगाड्या बघायला गेलो तर कुठला बैल कुणाचा आहे ती माहित नसतं, पण चांगला पळणारा बैल कुठला आहे ती प्रत्येक माणसाला बघता क्षणी कळत असतो. अनेकांच्याकडे नवीन अशी आदतची खोंड आहे ती, अनेक लोकांना बैल मिळत नाही ती, काय मिळत नाही ती. पण मित्रांनो कसं आहे माहितीये का, शर्यत आहे ही प्रामाणिकपणे तुम्ही खेळा. आणि तो पळणारा बैल आहे तो एक दिवस पळणार आहे, एक दिवस शर्यत जिंकणार आहे. मालकांनाही अशी जिद्द ठेवा की खरं तर नवीन जी लोक बैलगाडा क्षेत्रामध्ये येणार आहेत ज्यांची नौकी बैल आहे ती, त्यांनी खरं तर ह्या सूर्याचा आदर्श घ्या. आज ह्या असणाऱ्या मुख्या जनावराचा आदर्श आम्ही घेऊन आम्ही ह्या क्षेत्रात नसताना, आम्ही दुसरीकडे कामाला असताना सुद्धा आज इथपर्यंत सूर्याच्या प्रेमापोटी आलोय. का
तर खरंच चांगलं पळत असताना बैल ह्या असणाऱ्या पुसावळीच्या भागाची त्याचबरोबर असणाऱ्या ह्या शर्यत क्षेत्राचं नाव मोठं करतो. एक वेळ असा येऊन गेला की बैलगाड्या शर्यत बंद झाला गणेश भाऊ, आणि बैलाला बैल हाय का नाही, ही जत्रा ओस पडल्यान सगळे बैल गोठ्यावर जाणार दिसायची बंद झाली. पण पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत चालू झाली आणि मग सूर्यासारख्या बैलांनी अशा आपल्या तुफानी पळानं मग बकासूर असतील, मथुर असतील, आम्हाला काय आहे तेव्हा मी सूर्याच्या मुलाखतीत आहे म्हणून, पण पळणारा बैल पहिलाय. आणि त्या चित्त तरारक बैलांच्या असणाऱ्या शर्यतीमुळं खरं तर हा असणारा नंदी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर आला. एका मुख्या पळण्याचं असणारं मालकावरती प्रेम किंवा आपल्या असणाऱ्या शर्यतीवर पळण्यावरचं प्रेम, या प्रेमापोटी आज आम्ही इथं आलोय. इथून पुढच्या काळामध्ये बैलाच्या असणाऱ्या या मालकास, त्याचबरोबर ह्या बैलाचं इथून पुढच्या काळात आता गणेश भाऊ नियोजन करतायत. अजूनही मोठी मोठी माणसं येतेली. कसा या एकदा पळायला लागलं म्हणलं की सगळी त्याच्या मागं पळणार आहे ते. त्यामुळं कसं आहे माहिती आहे का, एक आणखीन एक सांगायचं म्हणजे, कारण जळणारे जळणार, कारण आता सूर्या भाऊ पळणार, त्यामुळे आता सूर्या पळणार आहे, त्यामुळे सगळी दुनिया जळणार आहे. त्यामुळं खूप आनंद झाला. याही पुढच्या काळामध्ये या असणाऱ्या नंदीनं असंच अभूतपूर्व यश असं मिळवावं आणि सूर्याचं नाव साऱ्या अख्ख्या महाराष्ट्रभर ज्या मोठमोठ्या बैलगाड्या शर्यती होणार आहे तिथं फक्त आमच्या कानावर एकच नाव पडावं की पुसावळीचा सूर्या मैदानात आहे. एवढा जोरात सूर्या पळू दे. सूर्यप्रेमी म्हणून सूर्याला मी आणि सूर्याच्या मालकाला या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. गणेश भाऊंना शुभेच्छा देतो. थांबतो. मित्रांनो, एवढं सगळं त्यांनी सांगितलं, मन मोकळं केलं. एका शब्दात जर सांगायचं झालं तर बऱ्याच मुलाखतीत झालेलं आहे की जो पाळणारा बैल असतो तो कधीच झाकून राहत नसतो, तो कायम उजेडात येत असतो. भलेही त्याला अडचणी येतात पण तो एक दिवस आपल्या मालकाचं नाव करतो आणि स्वतःला सिद्ध करून दाखवत असतो. आता सांभाळ करणारे असतात महत्वाचे मित्रांनो, ज्यांच्या गोट्यावरती सूर्य असतो. आज तुमच्या गोट्यावरती सूर्य असतो, काय वेगळं पण जाणवतं त्याच्या पळाचं, आणि त्याच्यासोबत ज्यावेळेस राहतात त्यावेळेस काय बदल जाणवतो? सूर्या तसं म्हणायला गेलं तर अतिशय शांत बैल आहे. लहानपणापासून आम्ही म्हणजे सगळी आमची टीम त्याच्यासोबतच आहे. काही दिवसापूर्वी सुमित म्हणजे आमचा मित्र सुमित त्याच्या शेडवरती लंपी झालेला त्यांच्या म्हणजे गाईला, सूर्याच्या आईला आणि त्याचा छोटा जो भाव आहे मल्हार म्हणून. तर अतिशय बिकट परिस्थिती होती, म्हणजे लहान वासराची अशी परिस्थिती होती की जगेल की नाही काय. मग एवढा पळणारा बैल आणि सुमित लहानपणापासून म्हणजे बैल आम्ही बैलाबरोबर आहे. सुमित म्हटलं की आपल्या शेडवरती घेऊन ये बैल, काय अडचण नाही. 1 महिना झाला बैल आपल्यापेक्षा आहे. अतिशय शांत बैल आहे, काही सुधीक अडचण नाही त्याची. म्हणजे बाहेर बिहेर काढताना काही त्रास देत नाही, काय नाही. आणि पळाबद्दल सांगावं तर काय, आता महाराष्ट्र केसरीला गुलाल घेतलाय त्यामुळे काही अडचणच नाही. 1 महिना झाला आपल्यापेक्षा आता बैल आहे आणि आपल्या शेडवरती आता म्हणजे गुलालाच पात्र झाला. तुम्ही ते एक आणि महत्वाचा आनंद आहे म्हणलं आपल्याला. आता काय झालंय माहितीये का, बैल गोट्यावरती आला 1 महिना झाला, पण ह्याच्या आधी गोट्यावर येण्यात आणि आता सूर्या गोट्यावर असल्यावर येण्यात काय वेगळं पण जाणवतं? वेगळं पण म्हणजे आपल्याला पहिल्यापासून म्हणजे बैलगाड्यांचा नाद आहे आणि लहानपणापासून म्हणजे त्याच्यासोबत असतो. त्यामुळे काय घरचा बैल असल्यामुळे काय अडचण नाही. सुमितला सांगितलं किती दिवस काही अजूनपर्यंत जरी नाही नेला, इथं 5 महिने असू दे, वर्षभर ठेवला तरी काय आपल्याला अडचण नाही. एवढाच शांत बैल आहे आणि एक समाधान वाटलं की आपल्या शेडवरती येऊन, म्हणजे पळ त्याचा आहेच, पळाबद्दल काय अडचण नाही. की महत्वाचं काय झालंय की त्याचा पळ स्वतःच आहे, पण त्याला पैरे म्हणजे भेटत नाहीत, मोठे पैरे भेटत नाहीत. त्यामुळे तो आता सध्या आमच्या अंधारात आहे, तरी त्या देखील त्यानं स्वतःच्या जीवा म्हणजे मी काय आहे ते दाखवून दिलं. ते एक महत्वाचा आपल्याला आनंद झालेला आहे. काय सांगचाल पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो, कारण काय होते तुमचं अश्रू अनावर आलं, डोळे भरून आले, बोलायचे शब्द नाहीत सूर्यासाठी. भरून आले म्हणजे कारण त्या बैलाने एवढं कष्ट घेतलेलं आहे. लंपीतनं एवढं आईचं त्याच्या एवढं पायाला वगैरे दुखापत झाली तरी पण त्यातनं त्यानं सावरलं सगळं. बारक्या लहान याच्या भावाला, त्याला पण लंपी सारख्या आजाराचा आस लागला, पण त्यातनं पण तो पण सावरला. पण परिस्थिती बिकट आहे हो, कारण कसा विषय आहे की ह्या क्षेत्रात सगळी वायदीशिवाय कोण बोलत नाही. वायदी कुठलाही बैल माहिला तर तुम्हाला वायदीशिवाय, तुमचा बैल पळत असेल तर तुम्ही वायदी घेऊ नका, पण जर
तुमचा बैल पळत नाही त्यातनं तुम्ही जर वायदी मागत असाल तर त्याला काही अर्थ नाही शेताला. या क्षेत्र टिकायचं आहे तर सगळ्यांनी साथ देऊन साथीनं सगळ्यांनी राहिलं तरी क्षेत्र टिकवायचं आहे. आणि सांगायचं तर एवढं की आता भरपूर जण येणार की सूर्या महाराष्ट्राचा केसरी झालाय त्यामुळे भरपूर जण येणार की आपण ह्यो बैला नियोजन करू त्यो घालू. पण आम्हाला एवढंच सांगायचं आहे की जो पण बैल मागा येईल त्याला फक्त आम्ही गणेश भाऊचं नाव सांगणार. ते काय कुठला बैल देतील ते आम्ही घालणार बिनधास्त. एखादा बैल नसला पळणारा तरी ते म्हणलं नाही की यावर पळवायचं आहे तरी आम्ही पळवणार का तर त्या माणसा एवढा विश्वास आहे आमचा एवढंच. आणि दुसरा एक सांगायचं आहे की मावळणारा सूर्य असतो तो उद्या उगवतोच. त्यामुळे त्याला कोणी नावं ठेवायचं नाहीत आणि त्याला दुसऱ्याला ठेवणार ह्याला तर अजिबात कोणी नावं ठेवायचं नाहीत. ह्याच्यामुळं आम्ही आमच्यामुळे येऊ नाही. बघा मित्रांनो, ते नंदीमुळे त्यांचं नाव झालेलं आहे. त्यांच्या भाऊंच्याकडे येतो मी, गणेश भाऊंच्याकडे. गणेश भाऊ, आता त्यांनी सांगितलं की सगळी जबाबदारी तुमच्याकडे आहे, सगळं नियोजन तुमच्याकडे आहे. मालक म्हणून ते फक्त म्हणाय मालक आहेत, पण खरे मालक तुम्हाला बोलले. नाही, बरोबर आहे. मी पण एवढा त्यांनी माझ्या विश्वास ठेवला आहे. मी काय त्यांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. बैल कवाच खालच्या पायऱ्यात हे पळणार नाही. महत्वाचा खालच्या पायऱ्यात कुणा किती जरी माझ्या जवळच असला आणि ही जरी म्हटली जरी वैयक्तिक माझ्यापाशी खोंड असला, समजा बैल असला कमी पळतोय तर मी ह्या सूर्यावर कवाच घालणार नाही. कारण माझ्या स्वार्थासाठी मी त्याचं नुकसान करणार नाही. महत्वाचं कसं असतंय, बैल जर बॅक फुडला आला तर आहे का नाही त्याला वर न्यासाठी लय मोठा संघर्ष आहे, असा कमी संघर्ष नाही. आणि हे काय म्हणले नियोजन गणेश भाऊकडे दिलंय, हा दिलंय ठीक आहे. पण जर ह्या क्षेत्रात टिकायचं असेल, ह्या बैलगाड्या क्षेत्रात, तर स्वतः मालकानं नियोजन करायला पाहिजे तरच ह्या क्षेत्रात टिकू शकतो. असं बरेच आहे नियोजनाचा बादशाह, ते मालकाच्या माघारी पैसे घेणार, काय हे घेणार मालकाच्या माघारी पैसे बैल पैऱ्याला देणार आणि परत उद्या तो जातो निघून आणि ही जाते ती पैर करायला, तर ते फुटला काय म्हणतो माहितीये का, तुम्ही कुठं आम्हाला फुकट बैल ते पैसे द्या, तुम्ही कुठं. मग त्यांचं पण बरोबर आहे. तुम्ही जर वायद्या घेत असताल, आज कोण पण असेल XYZ की नियोजन करणाऱ्यानं पैसे खाल्ले ते मध्ये, ते आज ना उद्या उघड येतच. पण मालकाला महत्वाचा त्रास होतो. म्हणून प्रत्येक मालकानं नियोजनाचा बादशाह हे स्वतःच होयाचं. आणि जरी नियोजन कोणाकडे, माझ्याकडे जरी दिलं नियोजन, काय माझ्याकडे जरी नियोजन दिलं तर हातच्या मालकानं, प्रत्येक मालकानं, म्हणजे असं नाही की हातच्या प्रत्येक मालकानं राखूनच नियोजन द्यायचं. का की उद्या गद्दारी, माझ्या तर रक्तात गद्दार नाही, कारण 2006 सालापासून मी ह्या क्षेत्रात आहे. आणि महत्वाचं म्हणजे माझा आजा पंजा आणि आपण काय त्यासनी माहित आहे, च्याला मेंदा नाही, म्हणजे च्याला सगळं मेंदा नाही की तुम्हाला त्यांच्याकडनं का काय घेतले आपण, काय ना आपली परिस्थिती चांगली आहे, का आपली काय ही नाही, आपली बैल पळत होती, चांगली बैल पळत होती. एकनाथ दादा कंदूर राजाचं पण मीच नियोजन केलं, मीच पहिल्यांदा पैरा केला ओमकारचा, तो पण महाराष्ट्रात टॉपला नेला बैल. नाशिकला जाऊन नाशिकवरनं बैल याची इथं पळायला, त्या टायमिंगला आपल्यातली काय करायची माहितीये का, नाशिकचं नाव ऐकलं की ह्यांची फाटायची. बरं काय की असं त्यासनी वाटायचं की नाशिकची बैल लय पळते ती आणि आपल्यातली प्यायची. पण एकमेव खोंड तो कंदूरचा राजा ओमकार बर तिथं नेऊन, काय आदतमध्ये तिथं नेऊन सगळी टॉपचे मारले ते. आज इथं 1 नंबर करते की नाही, टॉपला पळते ते सगळे तिथं मारलेले आहे. म्हणून काय कसं असतंय, नियोजन मालकानं केलेलं कवा पण चांगलं. आणि एखाद्यावर जास्त विश्वास ठेवणं, ही माळकरी माणसं आहे ती, ही काय करते ती एका जास्त विश्वास ठेवते तर नाही हो, शेवटी काय होतं, पश्चाताप होतो. त्यासने झाला पश्चाताप. गणेशवाडीत हाच बैल मी बघितला, गणेशवाडीत पळताना मागल्या 3-4 महिन्यात, आहे का नाही, शो बैल इतका पळत होता, अख्ख्या मैदानात जास्त पळणारा ह्यो बैल, भले आतला असू द्या पण अख्ख्या मैदानात जास्त पळणारा शो बैल. थोडक्यात सीमेला मार खाल्ला, खोंडा यजमान खाल्ला. म्हणून ह्यांची मला बैल कोणाचा आहे ती सगळं माहिती ना. सूर्या पुष्यसावळेचा पळतो, या 3-4 किलोमीटर माझं गाव आहे यांच्यापासून, गोरेगाव वांगी पळतोय, पण मालक कोण आहे ते आपल्याला काय माहित नाही. आणि मी म्हणलं एक जणाला ह्यांच्याबरोबर होता, अरे एवढा बैल पळतोय, बैल का अंधारात आहे, काय पैर नाहीत. तर ही म्हणली अहो माझाच बैल आहे. अहो म्हणलं एवढा बैल पळतोय तुम्ही अंधारात ठेवलाय का, म्हणजे पैर होईना. तर त्याच्यावर काय आमचा विषय नव्हता. आणि परत ह्याने आपलं एक दिवस लयच इमोशनल झाले, म्हणजे काय पण करा आमचं पैर करा. आज बैल महाराष्ट्र केसरी केला, ज्याने हिनवलं का नाही, ज्याने हिनवलं त्यासने उत्तर दिलंय तर दिलंय. आणि नुसता गुलाल नाही, महाराष्ट्र केसरी व्हायला लय मोठा संघर्ष आहे. आणि अशी लय मोठी मैदान पडते ती, पण महाराष्ट्र केसरी मैदान म्हणजे सातवाडीचं मैदान, समजा पेडगावचं एक मैदान,
ही मैदान आहे ते का नाही कदमवाडी हे नामांकित मैदान असल्या मैदानात राहणं म्हणजे कुणाचं पण काम नाही. भले भले कोट रुपयाचं गट्टालाच घरी गेलं ते म्हणजे असा विषय आहे. एवढं सोपं काम नाही. आणि आणि महत्वाचं प्रत्येक नियोजनकर्त्याला माझी हात जोडून विनंती आहे की गोरगरिबाचं पैसे तुम्ही खाऊ नका. त्यानं जर प्रेमा तुमची जर परिस्थिती नसेल आणि जर तो बैल गुलालात राहिला प्रेमान दिला तर 100% तुम्ही ते पैसे दिलेलं बक्षीस म्हणून घ्या. पण बैलांचं पैसे खाऊन गोरगरिबाच्या बैलांचं मात्र करू नका एवढीच मी विनंती करतो. आणि मालकानं पण किती विश्वास ठेवायचा त्या नियोजनाच्या बादशावर ती मालकानं ठरवायचं. ह्यानी सगळं माझ्या विश्वास ठेवणे पूर्ण माझ्या विश्वास ठेवणे मी गद्दारी करणार नाही मला माहित आहे का नाही. पण ह्याने सगळं माझ्या एवढा विश्वास ठेवणे ह्याने पण खंबीरपणे ह्यो नाद जर करायचा आहे का नाही तर स्वतःच्या हिमतीवर ह्यो नाद करायचा बैलगाडीत तरच ह्यो माणूस टिकू शकतो. ना ह्या क्षेत्रात टिकू शकत नाही. पत्र बित्र घराचं काय सगळं राहत नाही इथं. हा एक क्षेत्रात मी खरं सांगतोय तुम्हाला माणसं जमनी एकूण नाद करते द्या. आज कित्येक जणांचे घर पार सपले द्या. म्हणजे एवढी बेकार परिस्थिती आहे. बैलगाडी क्षेत्रात चांगलं आहे तिकतच वाईट पण आहे. हे जर नियोजनानं पडलं तर ह्या क्षेत्रात माणूस टिकू शकतो. नाहीतर काय हो बापानं घालवायचं लेकासनी फेडाय परत ती बापाने काय जमनी ह्यो नाद करायचा आणि लेकाने काय करायचं परत त्यासनी पण तोच नाद लागतो. पण टेन्शन मध्ये दारूच्या दुकानात नाही तर एकामेकाची कुणातरी दावी धरायची पळायचं माग असा विषय आहे. जगणं सगळं मुश्किल आहे. त्यामुळे ह्या नादात आहे का नाही मालकासनी विनंती आहे अजून हे सावध व्हा. प्रत्येक मालकानं स्वतः बैलाचं स्वतः नियोजन करा. आज ना उद्या ते पळणार आहे का नाही. पवणाऱ्याला 40 वर्षांतर हिरीत टाकला का नाही तर ते पवतोच. पळणार आहे का नाही तो कवा जरी व्यायाम असला माणसाचं मन चांगलं असलं पळणार आहे तो कवा पण पळणारच. फक्त मालकान एवढंच माझं म्हणजे एवढंच मला बोलायचं की मालकान जास्त विश्वास ठेवू नका तुम्ही कुणाच ठेवू नका. कारण ही दुनिया लबाडीची आहे सगळी. पहिली माणसं कशी होती एक शब्दाला पक्की होती. बैल मागितला का नाही तर येस म्हणायचे चला हाणू उद्याचं मैदान ना उद्या हाणू. आताचे काय म्हणते ते माहिती आहे थांबा फोन कर तू म्हणजे उडवीचे उत्तर देतात. रोग बाईट ठोक बोललं का नाही मला तुम्हाला बैल नाही द्यायचा. ते माणूस आशेवर बसतो 10 वेळा फोन करतो आम्हाला बैल द्या आणि ह्यो काय म्हणा नाही तुम्हाला बैल देणारच. अशी लबाड माणसं आहे ती पहिल्या माणसांगत राहिली नाही ती. मित्रांनो बघा आता त्यांनी जसं सांगितलंय मालकांच्याकडे येतो. आता स्वतः नियोजन करायला पण शिकलं पाहिजे. काय त्यांच्या कुठनं गणेश भाऊंच्या कुठनं काय शिकला की बाबा या गोष्टी शिकणाऱ्यांनी आम्हीही करू शकतो. काय आता गणेश भाऊनी म्हणजे करतात ते नियोजन चांगलं करतात पहिल्यापासून. तुम्हालाही नियोजन करायचे त्यांनी सांगितले तुम्हीही शिका. कारण अजून पुढे तुम्ही बैलाचं मालक राहणार अजून वासरं घडवणार आहात. आताशी सुरुवात झाल्या गणेश भाऊची ना आमच्या. आता हळूहळू गणेश भाऊचं नियोजन बघून करायचं आपण बी चांगलं. पण त्यांच्या एवढ्या डोकं लावून आपल्याला पहिलं काय कधी जिंदगीत होणार नाहीत असं तरी मला वाटतंय. कारण लय डोकं बिकं लय चालवायचे ह्या फाटीला ह्यो बैल किस्ता पळ म्हणजे नियोजनानं सगळं करायचं. आपलं काय बी आपला ह्यो बैल पळतोय तो पण बैल पळतोय ह्या चल कर पायरा आपलं जा मैदानात असं नसतंय. त्या फाटीला कुठला बैल पळतोय ह्या पल्याला किस्ता बैल तो पळतोय आपला पळतोय का ही बघून बैल घालतात ते पण. मित्रांनो खरं आहे एका दिवसात नियोजन होत नाही आणि अनुभव पण मोठा लागतो. आता जसं त्यांनी सांगितलं की मालक तुम्ही आहात तुम्ही पण थोडंफार नियोजन केलं पाहिजे किंवा शिकलं पाहिजे. कारण एकदा बैलगाडी क्षेत्राचा नाद लागला की तो पिढ्या चालत राहतो. काय माहितीये का आमच्या वडिलांच्या घरी बैल होती. आमचं वडील होतं कामाला मुंबईला पण त्यांनी आणली आमच्या मामाकडे आपल्या अवतासाठी बैल आम्ही आणली. आम्हाला काय एवढं त्यातलं ज्ञान नव्हतं. एवढं काय आम्हाला ज्ञान नव्हतं त्यातलं. आपली बैल आमच्या घरी होती बैल आपलं चालत पण हे काय असं रेसल्स असं वगैरे काय नव्हतं. ते आपलं आपण माळकरी म्हणून आपली एक गाई एक घरी असावी ज्याच्या घरी गाई त्याच्या घरी पांडुरंग राही अशी म्हण आहे एक. त्यासाठी आपली गाय आणलेली तिने पहिल्यांदा तुम्हाला मागायला सांगितलं मुलाखतीत की पहिल्यांदा तिने आपल्याला घरी धंदे दिला त्यामध्ये शेवाय. फक्त कसं आहे गणेश भाऊचा आमचा विश्वास काय तर त्यांच्या वडिलांचं म्हणजे वडिलांचे पेक्षा वडील त्यांच्या क्षेत्रात होते त्या म्हणजे गणेश भाऊचं इतकं नियोजन चांगलं आहे की ती म्हणतात की मालकाने बी पण आम्ही मालक तसं नाही की तुम्ही त्याने आमच्याकडून अपेक्षा करावी. कधी आपल्याला मुळात ज्ञानच नाही. त्यांच्या वडिलांच्या पिढ्या थोडक्यात चालत आलेला आहे. त्यामुळे आता माळकऱ्या सांगा आम्ही बाकीचं काय असेल त्यांना सांगू बाबा ही करा किंवा अभंग एखादं म्हणा किंवा करा ही आम्ही पिढ्या त्यांनी सांगू. पण बैलाचं नियोजन आम्ही तुमच्यावर पूर्ण विश्वास टाकलाय तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही कोणालाही म्हणजे इथून पुढं असं म्हणणार नाही की बाबा आमचं ह्यानं पैसे खाल्लं
किंवा गणेश भाऊने आमच्याबरोबर गद्दारपणा केली आमच्या तोंडातनं कधी आयुष्यात कधी येणार नाही. बाकीची माणसं काय म्हणतील काय नाही माहिती आहे का आम्ही माहित आहे पेडगावात ह्या बैलासाठी नियोजनासाठी म्हणजे आमची पोरं किंवा आम्ही रडलोय अक्षरशः काही नियोजन होत नाही म्हणून. त्यावेळेला मी पेडगावात आमचं नियोजन केलं होतं कार्लोस पहलवानांनी. मग त्यांच्या व्यापारात त्यांना जमत नाही त्यांनी बी म्हणजे थोडंसं पहिरे केलं की 1 नंबर केलं की तिथं ना पेडगावात आम्हाला त्यांनी ठेवलं होतं. पण गणेश भाऊ थोडंसं कसं आहे त्यांचं थोडंसं म्हणजे बाकीचं जर बघायला गेलं तर बाकीचं त्यांना म्हणजे काय म्हणते ती थोडी आर्थिक परिस्थिती त्यांची चांगली आहे. आपली पैशाची बी काफी त्यांच्याकडून करत नाही. भाऊच नाही म्हटलं भाऊ आपल्याला शेकडा नाही. भाऊ म्हणले एका मिनिटात शेकडा घेऊन जावा तिथे शेकडा आहे आपला तिथे शेकडा घेऊन जावा. म्हणजे त्यांची अपेक्षा याच्यावर कळते की माणसाची आपल्याकडून काय अपेक्षा आहे का नाही किंवा ते म्हणतात की बाबा आम्ही पैसे घेऊ किंवा वायदे घेऊ. आमचा पूर्णपणे गरीब भाऊ विश्वास आहे आज तागाय त्या माणसानं आमचं 5-6 पहिरे केलं आज तागात आमच्या माणसानं चहा सुद्धा प्यायला नाही. प्या म्हटलं तर पैसे मी देतो म्हणतात चहा सुद्धा प्याणार नाही मी तर पायरा करणार तर पायरा पुढचा करणार नाही बाबा म्हणतात मी तुमचा चहा सुद्धा प्याणार नाही तर पायरा करतो ना तर पायरा स्वतः मी करणार नाही. मग इतका माणूस म्हणजे माणसाचा स्वभाव लगेच कळतो म्हणजे माणसात खालता ताक ओळखतं तसं ते माणूस आहे. त्यामुळे त्यांनी ते आमच्या बाबतीत तेवढं ती डोक्यातनं काढून टाकावं अशी मी पूर्णपणे त्यांना विनंती करतो बाकी काय नाही. आणि इथून पुढे आपलं गणेश भाऊनी चांगलं नियोजन करावं एवढीच अपेक्षा करतो. नंदीचं बाकी आमची काही बोलण्याची इच्छा राहिली नाही आता. मित्रांनो बघा ह्यालाच बैलगाडी क्षेत्र म्हणतात. विश्वास आज त्यांनी विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाचं त्यांनी सोनं केलेलं आहे. महाराष्ट्र केसरीचा मान मिळवून दिलेला आहे त्यांनी. बोला. तुम्हाला एक सांगायचं आहे की तुमचं आमच्यावर उपकार आहे ते का तर पहिल्यापासून जर कोण आमची बाईट घेत असेल तर आम्ही आदतला निमसोडच्या पाठीवर राहिलेलो ते सगळ्यात पहिला गुलाल झाला तेव्हा पण तुम्हीच आमच्यासाठी आलेला. बाकी कोण येत नाही मोठे आहे ते मोठ्यांचीच बाईट घेतात. गरीबाला कोण बाईट घाला येत नाही त्यामुळे गरीबाला एकच आहे तेवढं केजी भाऊ आमच्यासाठी येते ते पहिल्यापासून. आम्ही दुसऱ्या कोणाला ये बी म्हणत नाही आमची कुणी घेतली बी नाही ये बी म्हणत नाही. आम्हाला फक्त केजी भाऊ पहिल्यापासून येते त्यांची आमची साथ आहे. आमचा बैल त्यांचं थोडंफार का उपकार आहे का तर आहे ते आमच्यावरती बाईट घेण्यास त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी कधी येऊ शकतो. मित्रांनो बघा त्यांनी मलाही दिलं पण माझं त्यात काही सहकार्य नाही म्हणाल. मी फक्त माझं काम करत असतो. खरं काम करतो तो हा नंदी सूर्या आणि त्यानं त्याच्या पळाचे जेव्हा मला बोलावलं की आमची मुलाखत घ्या आणि चर्चा झाली पाहिजे आणि आपण शुभेच्छा करूया की सूर्याचं नाव सगळ्या महाराष्ट्र भरेल आणि आत्ता महाराष्ट्र केसरी झाला असा हिंद केसरीचंही किताब त्याच्या नावावरती मिळतील. धन्यवाद.